नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू येथे भाजपातर्फे दिनांक 26 मे 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न. भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांचे कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्त फार थाटामाटात कार्यक्रम साजरा करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित बुद्धिजीवींचे कार्यक्रम 21 मे 20 ते मे 31 पर्यंत संपूर्ण भारतात साजरा करण्यात येणार आहे व यावेळी पत्रकार बंधू भगिनींचे विचार यावर भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री भरतभाई राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पालघर जिल्हाभरात संपन्न झाले व सुरू आहे. या कार्यक्रमात मान्यवरांनी आपापले भाषण केले. तसेच या संमेलनाला प्रमुख उपस्थिती पालघर जिल्हाध्यक्ष भारतभाई राजपूत, प्रसिद्ध प्रमुख माननीय पुंडलिकदादा भानुशाली तसेच सदर कार्यक्रमांमध्ये पूर्व मंडल अध्यक्ष व वकील आशिष चव्हाण बुद्धिजीवी पत्रकार उपस्थित होते. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर. तेव्हा सर्व शासन या अहिल्याबाईंनी आपल्या ताब्यात घेतलं. अतिशय प्रामाणिक, हुशार, न्याय प्रविष्ट म्हणून अहिल्याबाई या त्या कालावधीमध्ये ओळखले जात होतात. म्हणजे अशा पद्धतीने शासन करणारी ती एकमेव होती की कधीही कोणावर अन्याय केला नाही. त्या कालावधीमध्ये जे आपण 4 धाम म्हणतो ना, हे ज्या मंदिराचं जे जीर्णोद्धार केलेलं आहे त्या अहिल्याबाईंच्या काळात झालेलं आहे. आणि लोकांना अजिबात दया दाखवली नाही, त्याला शासन केलेलं आहे. एवढं त्या स्ट्रीट आणि तो कार्यक्रम मला वाटतं बोईसरला फार मोठ्या चांगल्या प्रमाणात झाला. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की कमी आम्ही गेलो, मी सांगतो अशी पब्लिक तुम्ही पहिल्यांदा बघितली. त्या कार्यक्रमाला एवढे लोक आले, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता. म्हणून अहिल्याबाईंनी ते कार्य केलेलं आहे आपल्या त्या काळावधीमध्ये. म्हणून इंदूरला तुम्ही जा, इंदूर शहर हे त्यांच्या नावाने असतं. त्या ठिकाणी जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला पुण्यश्लोक अहिल्याबाई इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलं. त्यानंतर तिथे जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाला सुद्धा त्यांचे नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या सोलापूरला बघा एक विद्यापीठ आहे, त्या सोलापूरला सुद्धा त्यांचे नाव देण्यात आलेले आहे. आणि मला वाटतं आता अहमदनगरचं नाव सुद्धा मला वाटतं अहिल्याबाई होळकरचं नाव ठेवण्यात येतं. म्हणजे अशा पद्धतीने ते त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून 1725 ते 1795 या कालावधीमध्ये 70 वर्षामध्ये त्यांनी असं काही काम केलेलं आहे की ते स्त्रियांना एक आदर्श घेण्यासारखे. त्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे एकत्र आलेलो आहे. मी प्रसिद्धी माननीय भानुशाली साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार जर कोणाला याविषयी आणखी काही माहिती द्यायची असेल, सांगायचं असेल भारत माता की जय, भारत माता की जय. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे एक मजबूत आणि विक्रमगडचे भानुशालीजी, इथं उपस्थित सर्व बुद्धिजीवी प्रकोष्ठ म्हणून त्याची स्टोरी मी छोटीशी सांगेन. त्याच्यामध्ये आम्ही बोध घेऊ की ते कसे न्यायपूर्ण कामं करत होते. तर वकील आहे तर थोडं न्यायदानाबाबत बोलणार. तर त्यांचा जो पुत्र आहे तो एकुलता एक पुत्र होता. अहिल्यादेवी होळकर यांना दोनच, एक मुलगी एक मुलगा. मुलगा त्यांचा एक फेरफटका करण्यासाठी रथावरनं जात असताना एक गाय आणि तिचं वासरू त्यांच्या रस्त्यात आलं. गायीने स्वतःचा बचाव केला पण वासरूला वाचू शकली नाही. वासरू अनावधानाने त्यांच्या रथाखाली गेलं. रथाखाली घेतल्यावर ऑफकोर्स त्यांच्या वासराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर भर दरबारमध्ये त्यांचा जो दरबार भरायचा त्यामध्ये न्याय मागण्यासाठी त्या गायीचं आणि वासरूचं मालक त्या ठिकाणी आले. मालक आल्यानंतर त्यांनी दयेची यात्रा केली, न्यायाची मागणी केली. तर अहिल्यादेवी होळकर यांना अहिल्यादेवी का सांगायचं तर खरोखर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी न्यायदान केलं. स्वतःच्या मुलावरती त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि मृत्यूदंडाची शिक्षा देऊन थांबल्या नाही, त्याचं खरोखर काम पुढं करून त्यांनी तशी सोय तिकडे लावली. स्वतःचा रथ चढवून जसं त्या वासराला मारलं त्याप्रमाणे मी सुद्धा तुला मृत्यूदंड देणार अशी कठोर शिक्षा त्यांनी स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला आणि या होळकर कुटुंबाच्या एकुलते एक वारसाला त्यांनी शिक्षा ठोठावली. ती ठोठावल्यावर त्याचं प्रत्यक्ष अनुमोदन करण्यासाठी त्या तिकडे गेल्यावरती त्या बछड्याची गाय, त्याची आई त्या ठिकाणी येऊन रथाच्या पुढे आली. म्हणजे बघा, आपण म्हणतो मुकं जनावर असतं त्याला सुद्धा किती भावना असतात. आणि जनतेने त्यांना विनंत्या केल्या की त्या वासराची आई स्वतः येत आलेली आहे या ठिकाणी अडवण्यासाठी, तर कृपया त्यांची एक विनंती किंवा हा मान आपण स्वीकारून ही शिक्षा
आता थांबवावे, म्हणून त्यांनी पूर्ण जनतेच्या हाकेनंतर शेवटी जनतेचं ऐकावं लागतं, ती शिक्षा तिथे तात्पुरती स्थगिती दिली. म्हणजे त्यांची न्यायप्रमाणे किती कठोर होती, स्वतःच्या मुलाला सुद्धा सोडण्यात आलं नाही. म्हणून या त्रिशताब्दीला आपण आणि या एका स्त्री शक्तीला अतिशय उत्कृष्टपणे न्याय देणाऱ्या अशा या मातेला मी त्रिवार वंदन करतो. आणि तुम्हा सगळ्यांना एक आमंत्रण सुद्धा करतो की मंगळवारी भाईंनी आपल्याला चित्रकले स्पर्धेचे जिल्हास्तरीय नियोजन केलेलं आहे कासा या ठिकाणी. तर आपण सर्व मान्यवर तिथे सुद्धा यायचं. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.